मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। राणीबागेमधील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद, नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, थेरगाव रुग्णालयामध्ये निलेशची वैद्यकीय तपासणी, निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप। वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरण आयपीएस जालिंदर सुपेकरांना भोवलं, सुपेकरांची तडकाफडकी होमगार्ड विभागामध्ये बदली, भाचा सुशील आणि शशांक हागवणेच्या शस्त्र परवाना फाईलवर सही केल्याचा आरोप, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हागवणेंकडे शस्त्र परवाना। मला शस्त्र परवाना देण्याचा अधिकार नव्हता, तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली, पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीमध्ये किती तथ्य आहे तपासणार, चुकीच्या पद्धतीने शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अनेक महिन्यांपासून वादामध्ये असलेले धनंजय मुंडे मनशांतीसाठी इगतपुरीमधल्या विपश्यना केंद्रात, गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे 3,58,00,000 लाटले, 2,652 सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ, 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीमधून धक्कादायक बाब उघडकीस। राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणलं असतं, राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात, रेवंत रेड्डी यांचं विधान। युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता, ब्रह्मोस मिसाईलनं दुश्मनांच्या घरामध्ये घुसून विध्वंस केला, दुश्मन कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल, मोदींचा पाकला इशारा। बीएसएफकडून 118 पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त, पाकिस्तानला सावरण्यासाठी अनेक वर्ष लागतील, अमित शहांची माहिती। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा, पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही, पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं विधान। महाराष्ट्रामध्ये 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईमध्ये सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 19 तर ठाण्यामध्ये 14 रुग्ण, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 467 वर। कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यामधील भुयारी मार्गाचं काम पूर्ण, सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बससाठी मार्ग खुला राहणार। पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक, दुपारी 2 वाजल्यापासून ते उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार, अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 162 लोकल रद्द। जालन्याच्या जाफराबादमधून 10 टन बोगस डीएपी खत जप्त, खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई। येवल्यामधील मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अंगणगावमध्ये 1.5 एकरमधील कांदा सडला, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। धाराशिवमधील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामधील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात। पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार, 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ, सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर। स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळला, ब्लेटेन गाव 90% उद्ध्वस्त, अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली, 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, एकाचा मृत्यू तर 1 जण अद्याप बेपत्ता। एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातवर 20 धावांनी विजय, रोहित शर्माची 81 धावांची दमदार खेळी, क्वालिफायर 2 मध्ये आता मुंबई विरुद्ध पंजाबची लढत। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।